जोर से तारीफ करो। देखो यीशु आ गया, हाथ पकड़ो, देखो फायर। सुनो, अपने पेट पर हाथ रखो, अपने पेट पर हाथ रखो और इसी समय परमेश्वर जो इस समय रो फायर यशो आणे आता नक्की तिकडे करा यशो आणे की नाही खरंच मला माहिती नाही, तुम्हीच काय ते ठरवा। निकल जाओ इसके अंदर से। फायर 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 फायर, आग आग उतरे, आग उतरे। चलो कर्जा डालने वाली, इसको बीमार करने वाली, इसके यूट्रस में प्रॉब्लम डाल। डॉक्टर जर तुम्ही कोण डॉक्टरी व्हिडिओ बघत असाल ना, तुम्ही पांचे टपरीवरती जा, तंबाखू पिऊन घ्या आणि तंबाखू वगैरे मळत बसा। हे सगळे उपचार वगैरे ठीक करणारे हे बाबा आहेत। म्हणजे कोणाला अपेंडिक्सचं ऑपरेशन करायला, अपेंडिक्स पळून जा वलुलिया, हे कावीळ झाली, हे कावीळ पळून जा लुलिया, कावीळ गेली। यालाच बोलवा यार, डॉक्टर वगैरे बसला तंबाखू मळायला। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहिलं असेलच की या बाबांकडे कोणती एकदम ऐतिहासिक चमत्कारी शक्ती आहे। एक काही ना काहीतरी मंदिरात फुकतात आणि एकदम समोरचा व्यक्ती ठीक होतो। अपंग पॅरालिस झालेल्या व्यक्तीला एकदम चालायला वगैरे येतं। तो फक्त हालेलुया काय फक्त बोलला आणि व्हीलचेअरवरती बसलेला माणूस चालायला लागलाय फक्त एका शब्दाने हालेलुया। असे यांचे चमत्कार। आता यांचे चमत्कार नक्की कसे आहेत आणि कसे सिद्ध करत आहेत आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आता व्यक्ती स्ट्रेचरवरनं उठली आहे, म्हणजे इथे माझा एवढा जो राग आहे ना, मी स्वतःला कसा कंट्रोल करतोय ना, इनकी अम्मा बहन पे आ जाऊंगा। फॅमिली कंटेंट म्हणत त्यामुळे माझ्या तोंडात शिव्या निघत नाही ना, मला खरंच शिव्या येतात आता हे बघून। आता नक्की ते येड्यात कोणाला काढलं जात आहे, ते जे बाहेर समोर व्यक्ती बसतात त्यांना हे जे व्हिडिओ बनवतात ते व्हिडिओ आहेत की व्हिडिओ बघत आहेत ते म्हणजे आपण। निकल रहा बाबा, ओए खतरनाक खतरनाक। म्हणजे या बाबाने काहीतरी मंत्र फुकल्या आणि त्या मुलीच्या अंगातून भूत बाहेर येतो आहे। वा, पण तुम्हाला इकडे एक सांगू की आपल्या शास्त्रामध्ये भूत प्रेत वगैरे भागवण्याची एक प्रथा आहे आणि ते कोणत्या प्रकारे भागवलं जातं ह्यामागे पण तंत्रविद्या आहे। आणि जिथे सायन्स नाही पोचला ना, तिकडे सनातन धर्म पोचलेला आहे ऑलरेडी। पण ह्यांचा एक कुठला मंत्र आहे ते आपल्याला खरंच माहिती नाही। या गोष्टीचं तात्पर्य एकच आहे, आपण आहे ना बघावं तेव्हा बघतो ना, तर हिंदू बाबांवरती टीका केली जाते न्यूज चॅनलवरती। आता आपण ह्या बाबांना त्या न्यूज चॅनलपर्यंत पोचवायचं आहे आणि हे काम फक्त आणि फक्त तुमच्या हातात आहे। तर आपण पहिले या बाबांचे चमत्कार बघूया आणि एक एक व्हिडिओवरती आपण आपली टिप्पणी पास करूया। तो ये देखो 3 एकदम खरं सांगा, हे पाहून तुम्हाला वाटत नाही की लोक ऍक्टिंग करत आहेत? ह्याने फक्त असा चालला आणि एक हात फिरवला आणि डायरेक्ट झालं, ते लोक पडलेत सिरियसली। म्हणजे इकडे जनतेला फसवलं जात नाही आहे का, जनतेला मूर्ख समजलं जात नाही आहे का? कोणत्या हिंदू बाबांनी केलं असताना आजवर तर एवढा ट्रोल झाला असताना की त्याच्या आहे ना पूर्ण वाटत नाही असते। इसी समय निकल जा। तेरे को पता है भूत पादरी को इंग्लिश नहीं आती, हिंदी में बोल। हाँ कि ना? नहीं जाएगा? हैं? चल, यू कैन गो नाउ फास्ट, निकल जा। पहिला बाबा बोलतो की मला इंग्लिश येत नाही, माझ्याशी हिंदीमध्ये बोल। आणि तो भूत, ती आत्मा इंग्लिश सोडून हिंदीमध्ये बोलते, पण जेव्हा ती आत्मा हिंदीमध्ये बोलते तेव्हा हा बाबा इंग्लिशमध्ये त्याला उत्तर देतो। कमाल आहे बॉस। हे ऍक्टर नाही तर काय आहे नक्की यार। मित्रांनो, एवढंच नाही तर या बाबाकडे लिटरली बॉलिवूडचा एक कॉमेडी कलाकार राजपाल यादव सुद्धा गेलेला। तू तर चक्क नाचायला लागला। लोकांनी याला ही गोष्ट वेगळी ट्रोल केला की बाबा तुला एकदम तांदूळ बिंदूळ मिळाले म्हणून तू असा करतोस, ठीक आहे। आणि ही गोष्ट पण वेगळी की त्याच्यावरती 7 का 8 करोडचा फ्रॉडची केस लागलेली होती राजपाल यादव वरती। बॉलीवुड एक्टर राजपाल यादव को 3 महीने की जेल हो गई है।
निकल जा तो उसके घर में एक्सीडेंट करा रहा है, तो उसके घर में मौत के दूत भेज रहा है. याच्या हातामध्ये काय नक्की हात सोड, त्यांना कोणी चटकी दिल्यात खरंच माहिती नाही. आणि या आत्म्याला खरंच माहिती आहे की माईक इकडे, ह्या माईक समोर सगळं करायचं आहे. आज के बाद रोमा 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 रा 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 रा. सुनो रोमा रोमा रा 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 रा. मला बोलशी पेटत म्हटलं गाणं आठवतं. त्याच्यामध्ये त्या आईचा खून होतो ना. बघा मी तुमच्यासमोर एक तथ्य दाखवत आहे. तुमचं काय असं हे ना करतात की बाबा मी कुठली कहाणी बनवली आहे तुमच्यासमोर सादर केली आहे. कहाणी लिहायला, कहाणी स्टोरी टेलिंग करायला माझ्याकडे भरपूर कंटेंट आहेत, पण जरा इकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे. निकल रही अंदर से वो देख. आज से तेरे लिए बहुत सारे रास्ते खुल रहे हैं. इसी समय वो खाया पिलाया बाहर निकल रहा है. चल मुंह कर और चल और निकल जा. आउट. व्हॉट? हा बोलला आणि सगळं झालं. बघा म्हणजे तुपपट्टी पडवायची पण एक लिमिट असते. या बाबाकडे सूरज पंचोलीचा बाप म्हणजेच आदित्य पंचोली सुद्धा गेलेला होता, आणि या बाबाने भविष्यवाणी केली की बाबा येत्या 2 वर्षांमध्ये ह्याचा मुलगा सूरज पंचोली सुपरस्टार बनेल. सर मेरा भी बेटा है, वो भी एक्टर है, उसका नाम है सूरज पंचोली. 26 में वो एक बहुत बड़ा स्टार होगा ईशा मसीह के नाम में. तो सूरज पंचोली ज्यांना पोलिसांनी अटक केली होती जिया खान सुसाइड केसमध्ये. जिया खान के केस में हमने सूरज पंचोली के अगेंस्ट में 306 भादवी के अगेंस्ट में अंडर गुना दाखिल किया है. समय निकल रहा हूँ. बाहर आ गया ना दे. चल चल इस लेडीज को भी छोड़. दोनों के मुंह खोल और चिल्ला और निकल जा. चल. बघा तुम्हाला किती येड्यात काढलं जात आहे आणि हा बाबा काय करतोय. एकदा तरी तुमच्या न्यूज चॅनलवरती या बाबाला बोलवा. फ्री ये क्या यीशु के नाम में. आउट 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 आउट. व्हॉट द हेल मॅन, व्हॉट द हेल. प्रत्येक गोष्टीची एक लिमिट असते आणि ही लिमिट संपतच नाही आहे. काय असं माहिती आहे की मी जर तुम्हाला एका दुसरी व्हिडिओ दाखवली ना तर तुम्हाला असं वाटेल की बाबा हे एका दुसरी मिस्टेक होऊ शकते, पण हे जर वारंवार होत असेल ना त्याला मिस्टेक नाही बोलत. ह्याला बोलतात हलगर्जीपणा, यांना बोलतात निर्लज्जपणा. जो एक करतायत निकला निकला निकला. खाया पिलाया बाहर आ जाए. खाया पिलाया बाहर आ जाए. चलो ऊपर जाओ उसके. निकल जाओ बाहर. निकल जाओ बाहर. खिलाया पिलाया बाहर आ जा, खिलाया पिलाया बाहर आ जा. आणि बाहेर आला. हो भाई, तुम्हाला मी एक सांगू, या प्रोफेट यांचं फोरफेट म्हणजे यांच्या बाबांना फोरफेट काहीतरी बोललं जातं. मला प्रॉपर शब्द प्रोनाऊन्स करता येत नाही आहे. आणि ह्याचं नाव सिंग आहे. ओके, हा कन्वर्टेड आहे की करा कॅथलिक आहे मला ते पण नाही माहिती, पण ह्याचं सिंग आडनाव आहे. तर मित्रांनो, सध्या तरी पार्ट 1मध्ये आपण एवढंच ह्याच्या क्लिप घेऊया, जेणेकरून पुढे आपण जर वाटलं किंवा ह्याच्यावरती प्रॉपर रिसर्च करायची असेल वगैरे तर मी नक्कीच रिसर्च करेन. पण मला आहे ना ह्याच्यावरती रील बनवायची नव्हती, कारण का मी सगळ्या ह्याच्यात रील टाकले असताना तर मी स्वतः बोर झालो असतो. मग विचार केला की बाबा एकत्र एक व्हिडिओ बनवतो, एकत्र ओपिनियन देतो आणि तुमच्यासमोर सादर करतो. तर तुम्हाला या बाबाबद्दल काय बोलायचं आहे आणि नक्कीच तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं नाही, सगळे आपले फिलिंग्स, आपले जे भडास आहे ना ती नक्कीच येते काढा. मी माझ्याप्रमाणे जितकं होईल तेवढी भडास तुमच्यासमोर सादर केलेली आहे. सो आजसाठी बस एवढंच. मी लवकरच एक व्हिडिओ घेऊन येत आहे, ते म्हणजे हे बघा स्क्रिप्ट इकडेच आहे, ह्याच्यावरती वर्क चालू आहे, येईल आठवड्याभरात. तोवर जरा या व्हिडिओला चांगला प्रतिसाद द्या. सो मी भेटतो तुम्हाला लवकरच या व्हिडिओमध्ये. तोवर बाबा, टेक केअर, ओव्हर अँड आउट. जय हिंद, जय महाराष्ट्र.